करो सब लोग, वोट करो मतदान करो, मतदान करो सब लोग, वोट करो मतदान करो, मतदान करो सब लोग, वोट करो मतदान करो, मतदान करो सब लोग। लोकतंत्र की जान है ये, देश धर्म का प्राण है ये, लोकतंत्र की जान है ये, देश धर्म का प्राण है ये। वोट करें सब मिलकर तो बन जाए जनमत, वोट करो मतदान करो, मतदान करो सब लोग, वोट करो मतदान करो, मतदान करो सब लोग। आया वो चुनाव जाना असा साथ, आया वो चुनाव। यातून एक विशेष बोध घेण्यासारखं आहे. निवडणुकीत मतदानात कुणाचा एकमेकाचा द्वेष करायचा नाही, एकमेकाच्या मतांवर आग्रह करायचा नाही किंवा कुणाला वाईट करायचं नाही कुणाचं. तुम्हाला यातून एक बोध घेण्यासारखं असा आहे की मतदान हे शांततेत, निपक्षपातीपणे आणि स्वतःच्या मनानं केलं गेलं पाहिजे. आता तुम्ही मतदान करताना कोण जवळ आलं होतं का? त्यामुळे गुप्त पद्धतीनं मतदान झालं. तुम्ही करताना कुणाला कळत होतं का? आता समजा ऋतुजाचा भाऊ जरी असला त्यानं दुसऱ्याला जरी केलं तरी चालतं, कारण मतदान हे गुप्त आहे. गुप्त मतदानामध्ये आपण कुणाला मतदान केले हे अजिबात कळत नाही. आणि ही खरी भारताची लोकशाही आहे आणि ती तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पाळली. गेले 2 दिवस दोन्ही उमेदवार प्रचार करत होते, ते सगळ्याला भेटत होते, आपली भूमिका समजावून सांगत होते आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामध्ये कुठेही कटुता नाही. आज दोघांनाही फक्त एका मताचा फरक पडलाय आणि त्यामुळं दोघंही समसमान आहे. एका मतानं विजय होत असतो, लक्षात घ्या. त्यामुळं ऋतुजा बंडगर हे आजपासून मुख्यमंत्री आणि अर्जुन गावडे आजपासून उपमुख्यमंत्री. दोघांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आता टाळ्या वाजवा सगळ्यात जोरात. आपल्या पद्धतीनं खरा सुजाण मतदान कसा असावा ते तुम्ही दाखवून दिलं. अगदी रांगेत उभा राहिला, तिथं जाऊन मतदान कर्मचाऱ्याला तुम्ही नाव सांगितलं, त्यानं नाव तपासलं मतदार यादीत आहे का, त्याच्यावर टिक केली. परत दुसऱ्या कर्मचाऱ्यानं तुम्हाला शाई लावली, जी मतदान केलंय असे दाखवते. शाई का लावली जाते तर एकदा मतदान केलेला माणूस परत दुसऱ्यांदा मतदान करू शकत नाही, म्हणून शाई लावली जाते. शाई लावली दुसऱ्या कर्मचाऱ्यानं. परत जाऊन तिथं तुम्ही बॅलेटचं बटन दाबलं, मतदान केलं. 2 उमेदवार उभा होते, ऋतुजा बंडगर आणि अर्जुन गावडे. त्यामध्ये कुणाची तुम्हाला एकाला निवड करायची होती. अगदी सकाळपासून काल रात्रीपासून आम्ही बघत होतो, संध्याकाळपासून काल प्रचार चांगल्या पद्धतीने चालू होता आणि प्रत्येकाला तुम्ही भेटत होता, उमेदवार भेटत होते, सांगत होते मी कसं काय काम करेन शाळेसाठी. त्याच्याबद्दल आधी तुम्ही निवडणूक मतदान प्रक्रियेत भाग घेताना उमेदवारांनी डिपॉझिट भरलं, 5 रुपये डिपॉझिट ठेवलं होतं. डिपॉझिट सरांकडे जाऊन जमा केलं. ते डिपॉझिट नंतर तुमचा अर्ज फायनल झाला. अर्ज फायनल झाल्यावर परत अर्ज काढायची मुदत तुम्हाला दिली होती. ती सगळी प्रक्रिया अगदी नियमानुसार पार पडली आणि आज मतदान झालं. रांगेत तुम्ही जवळजवळ 60 जणांनी मतदान केलं. एकाचं कुणाचं तर मतदान चुकलं आणि त्यामुळं 59 जणांचं मतदान व्हॅलिड झालं, मान्य झालं आणि त्यामध्ये 30 मतं ऋतुजा बंडगरला पडली. त्यामुळे त्या उपमुख्यमंत्री पदावर रुजू झाल्या आणि
29 मतं अर्जुन गावडेला मिळाली. त्यामुळं